भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाल्यानंतर आज मंगळवेढा नगर परिषदेतील भाजपचे उमेदवार असलेले सुजाता जगताप यांनी प्रचाराला आजपासून सुरुवात केलेली. आपण आता बघू शकतो की प्रत्येक वार्डात प्रत्येक घरोघरी ते जात आहेत आणि प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः खरं तर सुजाता जगताप आपल्याबरोबर. तुम्ही आज भाजपचे उमेदवार आहात, काय तुमचं विजन असणार आहे मंगळवेढ्यासाठी? भाजप महायुतीच्या वतीने मी उभी आहे महिला नगराध्यक्ष पदासाठी. आणि मंगळवेढ्याच्या विकासाचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यामध्ये आपल्याला मंगळवेढा शहरामध्ये ज्या ज्या समस्या आहेत, सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे महिलांचं सक्षमीकरण करणं. मंगळवेढ्याची हद्दवाढ करण्यासाठी प्रयत्न असणार आहे माझा. तसेच बेरोजगार तरुण जे आहेत त्यांच्यासाठी व्यापारी संकुलाच्या मार्फत उद्योग त्यांच्या हाताला उद्योग उभा करून देणार आहे. त्यानंतर आपल्या बाग बगीचा याच्यामध्ये मी एक वेगळा असा प्रयत्न करणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व लहान मुलांचं मनोरंजन करण्याचं काम करणार आहे. तसेच सगळ्या प्रौढ लोकांना किंवा जे तरुण असतील सगळ्यांना एक ट्रॅक उभा करून देणार आहे की ज्या मार्फत ते ओपन जिमची संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये सगळं आरोग्य पण व्यवस्थित राहिला पाहिजे. म्हणजे नागरिकांचा आरोग्याचा पण महत्त्वाचा प्रश्न या मार्फत माझा पूर्णत्वास येणार आहे. स्वच्छतेबाबत काय नियोजन आहे? स्वच्छतेबाबत आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज जेव्हा चालू करणार त्या मार्फत आपलं गटारीचं जे मोठी समस्या आहे मंगळवेढ्याची ती आपली संपणार आहे. आपण जर बघितलं तर कृष्ण तलावाला सांडपाण्याची व्यवस्था नाही. जर पाणी मोठ्या प्रमाणात जर मंगळवेढा देखील पाण्याखाली जाऊ शकतो, अशा परिस्थितीत आपण तिथं काय नियोजन करणार? सांडपाण्याच्या व्यवस्था करून आपण कृष्ण तलावाच्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था करून ते पाणी जेव्हा महापूर वगैरे अशी मोठी समस्या मंगळवेढ्यासमोर येईल तर ती सांडपाण्यामार्फत आपण दूर करणार आहे. बसवेश्वरांच्या पुतळ्याचा मुद्दा असेल, अनेक वर्ष झाले तो विषय पेंडिंग आहे, त्याबाबत आपण कसं नियोजन करणार? आता हे जे आपली मंगळवेढा संतांची भूमी आणि संत बसवेश्वर आहे, कानोपात्र आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं सुशोभीकरण आहे, कृष्ण तलावाचं सुशोभीकरण आहे किंवा अण्णाभाऊ साठे आहेत किंवा पुतळ्यांचं सुशोभीकरण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे की जो प्रश्न खूप वर्षांपासून पेंडिंग आहे तो पूर्णत्वास नेणं हे माझं स्वप्न असणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी मला जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. आणि तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तर भाजपमध्ये आलात, तिथं तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली. मात्र त्या गटामधली जी काही नाराज लोक असतात भाजपवर असलेले, त्यांचं मतदान कशा पद्धतीने तुम्ही वळवलं जाणार? मंगळवेढा भाजपचं जे मतदान भाजपच्या आपण पाहतो की केंद्र सरकार मोदी साहेबांनी आपल्याला किंवा राज्यांच्या बाबतीत लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना असणारा पाठिंबा, या सर्वातून जनतेचा आपला किंवा आमदार साहेबांनी केलेला मंगळवेढ्याचा विकास यामार्फत आपल्या ते ठामपणे पाठीशी उभे आहेत. केंद्रातल्या सगळ्या स्कीमा खाली पोहोचणार, खालीपर्यंत हो गल्लीपर्यंत सगळ्या स्कीम पोहोचणार. जेवढ्या जास्तीत जास्त योजना काढलेल्या आहेत त्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आपण बघितलं तुमचे जे विरोधक आहेत ते देखील अवताडे आहेत. तुम्हाला मतं मागायला देखील तुमच्या बाजूने समाधान दादा अवताडे आहेत. दोन अवताडे, एक तुमच्या बाजूने एक विरोधामध्ये. आडनावाचा काही इफेक्ट होईल? नाही, आता आमदार साहेबांचा शहराचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेला आहे, त्यामुळं ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळं विजय निश्चित माझंच होणार आहे. गुलाल नक्की आपला. कोणाचं आव्हान कोणाचं वाटतं तुम्हाला? नाही, कोणाचं आव्हान असेल विरोधी पार्टी समोरचं आव्हान नाही. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळं काय आव्हानाचा विषय नाही. गुलाल शेवटी आपलाच राहणार. मतदार विकासाला मतदान करतील. विकासाला मतदान करते. आणि आपली 20 वर्षापासून आपण या मंगळवेढा शहरामध्ये राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केलेलं आहे आणि महिलांचं सक्षमीकरण किंवा या सगळ्या गोष्टींचं आपण त्याच्याशी जास्त महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळं विजय आपला नक्कीच, गुलाल आपलाच होणार आहे. एक जनतेशी नाळ जोडली गेलेली आपली.
बघितलं असेल की गेल्या 20 वर्षापासून समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जनतेच्या संपर्कामध्ये असलेले हे जगताप कुटुंब आहे आणि त्याचबरोबर भाजपमध्ये आल्यानंतर उमेदवारी त्यांना मिळाली आणि भाजपनं जे केलेले विकास कामं आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावरती विजय हा नक्कीच माझा असणार असा विश्वास देखील त्यांनी आता व्यक्त केलेला आहे. मंगळवेढ्यातून कॅमेरामन अजित रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.